अंधेरी पश्चिम मधील टेप विलेज सार्वजनिक उत्सव मंडळ साजरा करतात सुवर्ण महोत्सवी वर्ष। टेप विलेजचा विघ्नहर्ताचा उत्साहात जल्लोषात आगमन झालं। 6 तासांचा नेत्रदीपक आगमन सोहळा। मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धूम सुरू झाली असून अंधेरी पश्चिम मधील टेप विलेज सार्वजनिक उत्सव मंडळ यांचा टेप विलेजचा विघ्नहर्ता यावर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करतात। टेप विलेजच्या विघ्नहर्ताचा मोठ्या दिमाखात आगमन सोहळा संपन्न झाला। JP रोडवरील विजया बँकपासून सुरू झालेला आगमन सोहळा तब्बल 6 तासांनी संपला। यात ढोल ताशा लेझिम DJ बँजोवर सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला। यावेळी मंडळांच्या महिलांनी एक विशेष मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली तर टेप विलेज सार्वजनिक उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि काय आहे महिलांची मागणी। स्त्री अत्याचार थांबलाच पाहिजे. स्त्री अत्याचार थांबलाच पाहिजे. स्त्री अत्याचार थांबलाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी महिलांना जे 1,500 लाडकी बहीण योजनेचे जे पैसे दिले आहेत त्या पैशांऐवजी आम्हाला प्रोटेक्शन दिलं तर बरं होईल। ते आम्हाला महिलांना पैसे नको आहेत, आम्हाला प्रोटेक्शन हवंय। वी वॉन्ट प्रोटेक्शन, वी वॉन्ट प्रोटेक्शन। काय सांगाल आज आपल्या मंडळाचा 50 वर्षाचा रौप्य महोत्सवी वर्ष, आज मंडळाच्या गणरायाचं आगमन झालं कसं? टेप सार्वजनिक उत्सव मंडळ हे आमचं मंडळाचं नाव। या मंडळाला आज 50 वर्ष पूर्ण झाले, त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। हा उत्सव साजरी करण्यासाठी आम्ही कमीत कमी 6 महिन्यापासून आम्ही त्या प्रयत्नात आहोत। आमचे सर्व कार्यकर्ते परत ज्येष्ठ मान्यवर सर्व आहेत, त्यांचा पण आम्हाला सपोर्ट भेटला आहे। परत आज जो सोहळा साजरा झाला त्याचा पण आम्हाला खूप अभिमान आहे। म्हणजे काय सांगाल आजचा 50 वर्षाचा जो आहे मंडळाचा 50 वर्षाचा इतिहास आणि आजच्या दिवसाचा जी आगमनाचा सोहळा होता त्याची सांगता झालेली आहे। जवळपास 5.5 तासापेक्षा जास्तची आगमनाचा जो प्रवास होता तो आज आता ठिकाणी संपतो। मी माझ्या लहानपणापासून असा जल्लोष आणि असा आगमन हे 50व्या वर्षी पहिली टाइम प्रथम बघितलेलं आहे आणि त्यासाठी मी खूप आभारी आहे सगळ्यांचा, त्यांनी सगळ्यांनी एवढा प्रतिसाद दिला आणि सगळेजण आले, उतरले मंडळात, सगळ्या कार्यक्रमाला सगळ्यांनी मदत केली, सगळं केलं। असाच जल्लोष कायम राहून दे आणि येणाऱ्या पिढीला पण असाच जल्लोष देऊन दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मंडळाचे जे कार्यकर्ते जे मंडळाचे पदाधिकारी त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांनी सुद्धा या ठिकाणी सहभाग नोंदवला, तर त्या संदर्भात महिलांनी जे सहभाग केला त्याच्याबद्दल तर त्यांचे खूप धन्यवाद। आणि आमचं मंडळ तर सगळे मंडळाचे पदाधिकारी ते सगळे सक्षम आहेत आणि सगळ्या पोरांना घेऊन ते पाठीशी चालतात आणि ते सगळ्या पोरांच्या पाठीशी उभे राहतात, त्याच्यासाठी त्यांचे पण खूप धन्यवाद। आणि असंच पोरांना प्रोत्साहन द्यावे आणि अशीच पोरं त्यांच्या पाठीशी पण उभे राहावे आणि सगळी वाटचाल पुढची अजून चांगली हो। आज जवळपास 5.5 तासाचा जो आगमनाचा प्रवास होता तो या ठिकाणी संपलेल्या मोठ्या जोशात मोठ्या उत्साहात या ठिकाणी आगमन झालेलं आहे। कसं बघताय आजच्या दिवसाचं आगमन? या आगमनाच्या दिवसाला खूप असे प्रयत्न केले होते सर्वांनी, खूप असं वेगळं काही करायचं खूप असं ठरवलं होतं। त्याप्रमाणे तसं खूप चांगल्या प्रकारे ही रॅली खूप पार पडली आहे चांगली आणि खूप मजा आली, खूप प्रतिसाद भेटला लोकांचा, खूप लोकांनी सपोर्ट पण केला, मंडळांनी पण कोऑपरेट केलं, मुलांनी पण एकमेकांशी कोऑपरेट करून ही वाटचाल आम्ही इथपर्यंत गणपती मंडपापर्यंत आम्ही येऊन चांगल्या रीतीने पार पाडली। तर त्यासाठी सर्वांचे महिला लोकांचे, कार्यकर्त्यांचे, सभासद लोकांचे हे लोकांनी खूप असं कोऑपरेट करून खूप चांगल्या प्रकारे ही रॅली खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्यामुळे त्यांचे पण आभार मानतो। लोकांनी कोऑपरेट केलं, लोकांनी रस्त्यावर उतरून एवढा प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिला, त्यासाठी खूप त्यांचे धन्यवाद मानतो।